अभिजीत मेरे बहुत अच्छे दोस्त हैं। हमेशा जब जब उन्होंने बुलाया तब तक मैं यहाँ उनके घर आया हूँ। नेचुरली अच्छा ही लगा है माता के दर्शन करके। होते तर त्यामध्ये एक्झॅक्टली कशा प्रकारची आणि तुम्ही केलेलं जे काम आहे ते कशा पद्धतीने त्याला प्रोजेक्शन दिलं गेलं आहे? ॲक्च्युली याच्यात एन्काउंटर बद्दल बरेच फिल्म निघाले. हो, ते लोक बघून बघून बोर झाले. याच्यात एन्काउंटर असं काही नाही, दाखवलं नाही. एक पोलीस ऑफिसर, माझ्यासारखा पोलीस ऑफिसर कसं, म्हणजे त्याच्या घरी काय प्रॉब्लेम्स असतात, की सोसायटीकडनं काय प्रॉब्लेम्स असतात, ह्युमन राईटकडनं काय प्रॉब्लेम्स असतात, हे सगळं फेस करून तो जे समाजासाठी काहीतरी करत असतो ते सगळं दाखवतो. म्हणजे अनटोल्ड स्टोरीज आहेत. ओके. ज्या म्हणजे कधी पुस्तकात आल्या नाही, कुठल्या पडद्यावर आल्या नाही, अशा स्टोरीज. म्हणजे तुमच्या सगळ्या जे काही लोकांसमोर आलं नाही त्या पडद्याच्या मागच्या या सगळ्या कहाण्या. आता परवा NDTV मध्ये मी सांगितलं, राज ठाकरेंना मारायचं कट होता. हो, अशा म्हणजे अशा स्टोरीज आहेत. अशा पद्धतीने बघतात. सगळ्यात उत्तम काम चाललंय. आता मी तर पोलीस ऑफिसर होतो. वन्स अ पोलीस ऑफिसर ऑलवेज अ पोलीस ऑफिसर. येस. पोलीसच्या दृष्टिकोनातून बघतो. सगळं कायदा व्यवस्था वगैरे सगळं व्यवस्थित चाललंय. फडणवीस साहेब एकदम चांगलं काम करत आहेत. असंच ते पुढे करत राहतील, ते करणारच आहे. असं म्हटलं जातंय की आपल्याला काही राजकीय मोठी जबाबदारी या वर्षाच्या समाप्तीला किंवा नवीन वर्षामध्ये मिळणार आहे. हे कितपत खरं आहे? असं काय मला स्वतःला तर काय माहिती नाही. आपण मुंबई मित्र परिवार आणि धडक कामगार युनियन, या युनियन जवळपास 7 लाखाहून अधिक कामगार आहेत. यांच्या मागे कायमच पूर्ण ताकदीने आपण मार्गदर्शन देत आलात, मोटिवेशन देत आलात. त्यामुळे मुंबई मित्र परिवार आणि सगळेच आपल्या बरोबर कायमच आहेत. असाच आशीर्वाद आपला आमच्याबरोबर असू दे. माझ्या सगळे मुंबई मित्र परिवार, जवळचे लांबचे सगळे, त्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. अभिजित माझा मित्र आहे, असं त्याच्याकडनं कामगार लोकांचं भलं होत राहो. त्यांना ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्या हातून त्या सगळ्या सॉल्व्ह व्हावं ही माझी मातेच्याने. येस, थैंक यू. फिल्म ऐसे मेरे तो 3-4 फिल्म ऑलरेडी बन चुकी है, लेकिन ये फिल्म अलग ही है सबसे, क्योंकि इसमें जो एनकाउंटर्स वगैरह 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 कुछ दिखाए नहीं है. इसमें अनटोल्ड स्टोरी जो किसी को, पब्लिक को, जनता को मालूम नहीं है कि पुलिस ऑफिसर ऐसे भी फेस करता है, ऐसा भी उसका लाइफ है. ये सब उसमें दिखाया गया है जो आज तक कोई पर्दे पे नहीं आया है, कोई बुक्स में लिखा नहीं गया है, कोई न्यूज़पेपर में नहीं आया है. ये सब उसमें अलग ही है, डिफरेंट टोटली. आपण आपलं इन्फॉर्मेशन मुंबईच्या राजकारण, महाराष्ट्र राजकारणाकडे होतं. तर आपण आता जी करंट पॉलिटिकल सिनेरियो आहे त्याला कशा पद्धतीने बघताय? सगळ्यात उत्तम काम चाललंय. हा, आता मी तर पोलीस ऑफिसर होतो. वन्स अ पोलीस ऑफिसर ऑलवेज अ पोलीस ऑफिसर. पोलीसच्या दृष्टिकोनातून बघतो तर सगळं कायदा व्यवस्था वगैरे वगैरे सगळं व्यवस्थित चाललंय. फडणवीस साहेब एकदम चांगलं काम करत आहेत. असंच ते पुढे करत राहतील आणि ते करणारच आहे. असं म्हटलं जातंय की आपल्याला काही राजकीय मोठी जबाबदारी या वर्षाच्या समाप्तीला किंवा नवीन वर्षामध्ये मिळणार आहे. हे कितपत खरं आहे? नाही, असं काय मला स्वतःला तर काय माहित नाही. आपण मुंबई मित्र परिवार आणि धडक कामगार युनियन, या जवळपास 7 लाखाहून अधिक कामगार आहेत. यांच्या मागे कायमच पूर्ण ताकदीने आपण मार्गदर्शन देत आलात, मोटिवेशन देत आलात. त्यामुळे मुंबई मित्र परिवार आणि सगळेच आपल्या बरोबर कायमच आहेत. असाच आशीर्वाद आपला आमच्या बरोबर असतो. माझ्या सगळे मुंबई मित्र परिवार, जवळचे लांबचे सगळे, त्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. अभिजित माझा मित्र आहे, असं त्याच्याकडनं कामगार लोकांचं भलं होत राहो. त्यांना ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्या हातून त्या सगळ्या सॉल्व्ह व्हावं ही माझी मातेच्याने